नमस्कार. आज आपण भागवत कथेत पुढे आपण सुरुवात करतोय कुमार अवतारावरून. जे भागवतात 24 विष्णूंचे अवतार सांगितले त्यातला पहिला अवतार कुमार अवतार म्हणून वर्णन केलं गेलेलं आहे. तर या पहिल्या अवतारात ब्रह्म हा श्री विष्णूंच्या जे महाविष्णू पकडले गेले त्यांच्या नाभी कमळातून निर्माण झालेले होते आणि ब्रह्माचे बरेच पुत्र त्यांच्या मनातून, स्पर्शातून, रोमांचामधून सगळीकडून निर्माण झालेले होते. तर ब्रह्माचे मानसपुत्र मनातून निर्माण झालेले सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. तर सनक हा सगळ्यात मोठा. तर हे 4 मानसपुत्र सनक, सनकादिभिः असं बऱ्याच ठिकाणी जे वापरलं गेलेलं आहे ते सनकाला आहे. सनकादी म्हणजे इतर तिघे भाऊ त्याचे मिळून सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. तर ब्रह्माचा आदेश होता की आता विश्वोत्पत्ती सुरू करा, प्रजासृष्टीत प्रजा हवी. परंतु हे जे 4 मानसपुत्र तयार होतात ते अखंड ब्रह्मचर्याचं व्रतपालन करतात, कारण का त्यांना संसारात आसक्ती नसते, त्यांना ईश्वराप्रती मोक्षाचीच इच्छा असते. त्यामुळे ते अखंड ब्रह्मचर्य करून त्या परब्रह्माची उपासना करतात आणि ईश्वर प्रसन्न होतो. श्री विष्णू त्यांना दर्शन देतात. तेव्हा ते ईश्वराकडे काय मागतात? ईश्वराकडे ते मागतात सदैव आम्हाला 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसलो पाहिजे, आम्ही तशी स्थिती आमची राहिली पाहिजे. म्हणजे आयुष्यभर त्यांचं जे चालू आहे कार्य त्याच्यात ते नेहमी 5 वर्षाच्या बालकांप्रमाणेच राहणार. आणि 5 वर्षाचं बालक त्या काळी कुठले कपडे वेपडे घालण्याचा प्रकार नव्हता. त्यामुळे दिगंबर अवस्थेत ती 5 वर्षाची बालकं ब्रह्मांडात सगळीकडे भ्रमण करणार. पण ते जगातले सगळ्यात वयस्कर सिनियर संत महात्मे जे मुनी होऊन गेले, सगळ्यात सिनियर मोस्ट ते 5 वर्षाची बालक. हा विरोधाभास आहे. बरं, 5 वर्षाची बालकात काय एवढं विशेष आहे की या सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमारांनी मागणी केली की आम्हाला तसं बनायचंय. मुलं ही देवाघरची फुलं. चिल्ड्रेन विल ओनली अचीव द किंगडम ऑफ गॉड, जे येशू ख्रिस्त म्हणतो, आपण म्हणतो. कारण 5 वर्षाच्या बालकामध्ये कुठली वासना किंवा हव्यास नसतो. ते कुठली मागणी करत नसतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. एवढी मन डेव्हलपच झालेलं नसतं. वासना रहित, कामना रहित मन असतं. त्यामुळे अशा बालकाची अधोगती होण्याची शक्यता नसते. जर आम्ही सतत 5 वर्षातच राहिलो तर आमच्या मनात भविष्यातही काही वासना निर्माण झाली नाही तर आमची अधोगती होणार नाही आणि आम्ही देवाच्या स्थानी नित्य निष्ठेने राहू, म्हणून ते असं मागणं करतात. तर हे बालक परमशुद्धता आणि निष्पापता याचं प्रतीक मानले गेलेलं आहे. जसं 5 वर्षाचं बाळ परमशुद्ध आणि निष्पाप म्हटलं गेलेलं आहे. ते दिगंबर ब्रह्मांड भ्रमण करता करता निर्गुण निराकार ब्रह्माचे ते पूजक असतात. जेव्हा विष्णूचरणी तुळशीचा वास त्यांना येतो तेव्हा ते परम विष्णू भक्त होतात. भागवतातील 12 महाजनांपैकी एक म्हणून या कुमारांना मानलं गेलेलं आहे. कुमार संप्रदाय, सनकादी संप्रदाय हा त्यांचा प्रसिद्ध आहे. निंबकाचार्यांनी त्यांचं पुढे त्याचं कंटिन्यू केलं. फिरता फिरता हे कुमार एकदा वैकुंठ लोकात पोचतात. आता 7 लोक खालचे, 7 लोक वरचे. 7 लोक वरचे कुठले? भू म्हणजे पृथ्वी, भुवन अंतराळ, स्वर्ग, भुवर स्व, ओम भूर्भुवस्वः. तिथे आपण 3 लोक म्हणतो. भुवर स्व म्हणजे स्वर्ग. हे 3 लोक माहिती आहेत. स्वर्गाच्या वरती येतं जनलोक, तपलोक. स्वर्गाच्या वरती पहिले येतो महरलोक, महरलोकानंतर जनलोक, जनलोकानंतर तपलोक आणि तपलोकानंतर येतो सत्यलोक. सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचं आणि त्याच्यावरती फायनल म्हणजे वैकुंठ लोक असं मानलं गेलेलं आहे. तर जनलोकात सगळे साधू तपस्वी असतात, सिद्ध. खालच्या याच्यात महर लोकांमध्ये सगळे ऋषीमुनी असतात आणि जे वैरागी, अत्यंत वैराग्यपूर्ण असतात
ते तपलोकात असतात, तपस्वी लोक, आणि सत्य लोकात ब्रह्मलोकातले असतात. खालचे जर बघायला गेलो तर अतळ वितळ, तळ अतळ वितळ सुतळ, तळातळ, रसातळ आणि पाताळ. आता रसातळ तुम्ही ऐकलंय, रसातळाला पोचला, तो पाताळाच्या एक वरती आहे, सगळ्यात खालती पाताळ आहे. तल अतल वितल सुतल तळातळ रसातळ आणि पाताळ हे खालचे लोक झाले. ते सगळं सांगण्याचा प्रपंच हा की वैकुंठात जेव्हा तुम्ही पोचता तो मोक्षातला एक भाग झाला. मोक्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचा मी फार डीप मध्ये जात नाही. तर सामिप्य, स्वरूपता, सलोकता. सलोकता म्हणजे वैकुंठात तुम्हाला एंट्री मिळाली, एवढी मोक्षाची तुमची लेवल आली की वैकुंठात तुम्ही पोचलात, म्हणजे तुम्हाला भेदभाव राहिलेले नाहीये, अहंकार गळून पडलेला आहे, तर वैकुंठात एंट्री, ती मोक्षाची परिस्थिती तुमची आली. समीपता म्हणजे तुम्ही श्री विष्णूंचे दास झालेला, द्वारपाल असाल, अंगरक्षक, जे काही तुमचं त्यांच्या आजूबाजूला आहे ते समीपता. मग स्वरूपता, सायोज्यता, सगळ्यात लास्ट म्हणजे एकरूपता. तर आपण हे का समजून घेतोय ते आता कळेल. ते फिरत फिरत वैकुंठात जातात, जिथे भेदभाव नाही, अहंकाराचा नाश झालाय, अशी सगळी लोक राहत आहेत. तिथे 7 दरवाजे दिसतात. तर ह्यांना मी माझं असं काही राहिलेलंच नसतं, आत्मसाक्षात्कारी झालेले असतात ते, आणि निर्वस्त्र लहान मुलासारखे सगळीकडे 6 दरवाज्यातून आत जात आहेत, बाहेर येत आहेत, आत जात आहेत, बाहेर येत आहेत. 7वा दरवाजा बंद असतो, हिरे जडीत रत्न मांडकं, आणि बाहेर 2 भरभक्कम गदा घेऊन द्वारपाल उभे असतात, जय आणि विजय. शोले मधले जय वीरू सारखं जय विजय. आता जय विजय उभे असतात, ते म्हणतात आम्ही चाललो आत. त्याचं म्हणतात थांबा थांबा, ही लहान मुलं इथे कशी आली, आणि कपडे नाही, तेवढी लहान मुलं, कोण त्यांच्या बरोबर नाही, आत कसं सोडायचं, तुम्हाला काय एंट्री नाही. ते तेजस्वी असतात, ते त्याच्याशी बोलायला लागतात, अरे आम्ही कोण आहे तुला माहिती नाही, आम्ही असे आहोत तसे आहोत, आमच्या याच्यावर जाऊ नको. पण त्या जय विजयना कुठून अहंकार चढतो आणि अज्ञानातून तो अहंकार अजून वाढतो, आणि ते गदा अडवून म्हणतात नाही सोडणार. हे झाल्यावर सनंदन, सनातन आणि सनत कुमार प्रचंड तापतात. आता 4था सनत कुमार, नारद देखील ब्रह्माचे पुत्र. नारद मुनी विद्येसाठी सनत कुमाराकडे जातात, सनत संहिता शिकवून घेतात. एवढी सनत कुमाराची महती तर बाकीच्यांची काय सांगावी. तर एवढे महती असलेले क्रोधाग्नी, आणि ते म्हणतात की जय विजय, तुम्ही दोघे वैकुंठात राहून तुमच्या मनातील हे सगळे भागवतातले श्लोक आहेत, आणि त्याचं मी मराठी ट्रान्सलेशन तुमच्या पुढे सांगतोय. त्यामुळे यातली कुठली मनगणत गोष्ट नाहीये, सगळे भागवतातल्या खंडातले प्रॉपर ट्रान्सलेटेड श्लोक आहेत. ते मी इंग्लिश मध्ये आहेत माझ्याकडे, प्रभुपादांचे, इस्कॉनचे जे आहेत, आणि त्याचं मी मराठी ट्रान्सलेशन घेतलंय. तर तुम्ही दोघे वैकुंठात राहून देखील, जय विजयना हे कुमार सांगतायत, वैकुंठात राहून देखील तुमच्या भेदभावाची आणि अहंकाराची भावना नष्ट झालेली नाहीये. वैकुंठ हे वैराग्याचे ठिकाण आहे, आणि इथे राहूनही तुमच्यात आसुरी प्रवृत्ती दिसते. या आसुरी प्रवृत्तीमुळे तुम्ही खालती पडाल आणि दैत्य कुलात, असुरांच्या कुलात जन्म घ्याल. हे ऐकल्यावर जय विजयांची तंत्रते, क्षमा याचना, सॉरी पाया पडतात, रडायला लागतात, आणि तेवढ्यात श्री विष्णूंचं, भगवान विष्णूंचं तिथे आगमन होतं. भगवान विष्णूंचं आगमन झाल्यावर ते पहिले या ब्रह्मकुमारांचा आदर सत्कार करतात, कौतुक करतात, आणि त्यांना क्षमा मागतात की माझ्या द्वारपालांकडून तुमचं असा अनादर झाला. भगवान विष्णू स्वतः त्यांच्या भक्तांची क्षमा मागतात. हे जरा अभूतपूर्व गोष्ट भागवत दिलेली आहे, आणि ते म्हणतात की तुमचं राग बरोबर आहे आणि तुमचा शाप खरा ठरणार, ब्राह्मणांचा शाप कधी खोटा ठरणार नाही, कारण तुम्ही खरे खुरे सत्वशुद्ध ब्राह्मण आहात. हे ऐकल्यावर एकदम कुमार गडबडतात की आपण तर भगवंताचे शिष्य, आणि ज्या परम विष्णूंचे आपण शिष्य, तो परम भगवंत आपलीच शिक्षा मागतोय, आपलीच क्षमा मागतोय, हे जगा वेगळंच. त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता. भगवंताला बघून आधीच ते काम करतात, ते भगवंताच्या पाया पडतात, म्हणतात भगवंता ही तुझीच लीला आहे, हे आम्ही स्वतःहून केलेलं दिसत नाहीये, तूच आमच्याकडून हे घडवून घेतोयस, आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ कर, क्षमा कर, तू हवं तेच कर, तेच योग्य आहे. मग श्री विष्णू हसून म्हणतात हो माझ्याकरवीच सगळं घडतंय, पण
यांच्यातल्या अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी हाच मार्ग होता. मग ते जय विजयकडे वळतात आणि म्हणतात तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक, पृथ्वीवर जा, 7 जन्म विष्णू भक्त म्हणून घ्या आणि मग मेल्यावर या परत द्वारपाल म्हणून ड्युटीला, तोपर्यंत पाकशालन होईल. ते म्हणतात नाही नाही, 7 जन्म जाम झाले, तेवढा वेळ आम्ही तुमच्यापासून दूर राहणं शक्य नाही. आम्ही तुमचे परम भक्त आहोत. समीपता आम्हाला मिळालेली होती, नुसतीच सलोकता नाही तर आम्ही तुमच्या दास म्हणून द्वारपाल म्हणून आलेलो होतो. समीपता मुक्ती असताना आम्ही तुमच्यापासून एवढं दूर कसं राहू पृथ्वीवर? तेवढा दुसरं ऑप्शन कठीण आहे. तुम्ही माझ्या भक्तीत नाही राहू शकत, पण तुम्ही माझ्या रागात, तीव्र द्वेषात दिवस रात्र जळणार 3 जन्म असुराचे घ्यायला लागतील. आणि त्या 3 जन्मात मीच तुम्हाला ठार मारायला येईन जन्म घेऊन, आणि मग तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोचाल. ते म्हणतात चालेल, काहीही करतो, कसेही वागू, रागात तर रागात जगू, पण 3 जन्मात मिळेल तर 7 जन्मांपेक्षा खूप चांगलं. ते तयार होतात. पहिला जन्म त्यांचा होतो जयचा हिरण्याक्ष, विजयचा हिरण्यकश्यप. पुढच्या वेळेला आपण हिरण्याक्षाची जन्माची कथा ऐकणार आहोत, कसं काय होतं वरा अवतार त्या स्टोरीमध्ये. त्यामुळे आता मी हिरण्याक्षावर जात नाही. हिरण्यकश्यपूची नंतर आपली एक कथा असणार आहे, जेव्हा नरसिंह अवतार होणार आहे. दुसऱ्या जन्मात जय रावण म्हणून जन्माला येतो, विजय कुंभकर्ण म्हणून जन्माला येतो. ती कथा बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात आता मी शिरत नाही आहे. आणि तिसऱ्या शेवटच्या जन्मात जय शिशुपाल म्हणून जन्माला येतो आणि विजय दंतवक्र म्हणून जन्माला येतो. तर आज आपण शिशुपाल आणि दंतवक्राची कथा संपवणार आहोत, की आजचा कार्यक्रम संपला. शिशुपाल आणि दंतवक्रावर एवढं कसं? कारण इतक्या त्याचे फाटे फुटे आहेत आणि इतक्या कथा आहेत की सगळं कव्हर करण्यात तेवढा वेळ लागतो. फक्त आता आनंद घ्या या गोष्टींचा, त्यातून काय काय बोध आपण घेतोय ते आपण शेवटी परत एकदा रिव्हिजन घेऊया, म्हणजे गोष्टीची लिंक तुटायला नको आणि बोजड वाटायला नको. तर आपण येऊया शिशुपाल आणि दंतवक्र. पहिले जन्माला तर यायला पाहिजे. मग वसुदेव कोण? श्रीकृष्णाचे वडील, देवकी वसुदेव. वसुदेवाची सख्खी बहीण श्रुतश्रवा. वसुदेवाची सख्खी बहीण श्रुतश्रवा ही श्रीकृष्णाची आत्या. श्रुतश्रवाचे मुलगे हे श्रीकृष्णाचे आत्य भावंड. तर या श्रुतश्रवाचं लग्न होतं राजा दमघोषाशी, आणि श्रुतश्रवाचं राजा दमघोषाशी लग्न होतं आणि त्यांना 2 मुलं होतात, शिशुपाल आणि दंतवक्र. आता शिशुपाल झाला, दंतवक्र झाला, त्याला राज्यपद दिलं जातं, राजपुत्र होता. शिशुपाल राजा होतो हा चेदी देशाचा आणि दंतवक्र राजा होतो करुष देशाचा. आजच्या आपल्या याचं एक वैशिष्ट्य असं आहे, नुसताच आपण पुराण नाही आहोत, आत्ताचा तात्कालिक भाग पण बघणार आहोत. हा मी ऍडिशनल भाग घेतलाय, खास गुगल वगैरे सगळं सर्च करून हे भागवतात नाहीये. तर चेदी देश आजचा कुठला आणि करुष देश आजचा कुठला नक्की आहे की नाही? तर चेदी देश हा बुंदेलखंड जो आहे, मध्य प्रदेशाचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशाचा दक्षिण भाग, तो चेदी देश, जिथे शिशुपालाला राज्य प्राप्त झालं. आणि त्याचा भाऊ, सख्खा भाऊ दंतवक्र, त्याचा परम मित्र, त्याला करुष देश म्हणजे बघेलखंड, तटीय भाग, नर्मदा आणि चंबळ खोऱ्याचा भाग विंध्य पर्वतातील, तो करुष देश म्हणून जिथे दंतवक्रांनी राज्य केलं. तर आता येऊया आपण शिशुपालाच्या जन्माच्याकडे. आता हा असुर म्हणून जन्माला येणार, पण कोणाच्या पोटी? श्रुतश्रवाच्या दिवशी. मग असुर म्हणून तर काय चालणार नाही. मग ईश्वर लीला, शिशुपाल जन्माला येतो 3 डोळे आणि 4 हात घेऊन, आणि जन्माला येताना बाळ कसं रडतं? असं रडतं. आणि हा जन्माला येतो गाढवाचा आवाज काढून जन्माला येतो शिशुपाल, म्हणजे फक्त आसुरी प्रवृत्तीचा. 3 डोळे 4 हात, गाढवाचा आवाज काढत जन्माला आलाय. व्यासांची प्रतिभा बघा, असं आपण कुठल्या पिक्चर मध्ये बघितलेलं नाही. मूळ जन्माला आसुरी असलं तरी गाढवाचा आवाज काढत जन्माला आलाय. 3 डोळे 4 हात पर्यंत ठीक आहे, पण हे जन्माला येतं. राजा राणी घाबरतात. श्रुतश्रवा आणि दमघोष म्हणतात बाबा हे काही खरं नाही, आपण याला संपून टाकू, त्याग करून टाकू, नकोच, पाहिजे तर सोडून देऊ. मग आकाशवाणी होते, ह्याचा त्याग करू नका राजा राणी, हा फार शूर आणि पराक्रमी राजा होणार आहे.
आणि हे 3 डोळे आणि 4 हात, ह्याने घाबरून जाऊ नका, हे कायम नसणार आहे. भविष्यामध्ये एक व्यक्ती येईल जी हिला कडेवर घेईल आणि कडेवर घेतल्यावर ही ज्या व्यक्तीच्या कुशीत जाईल त्या व्यक्तीच्या थ्रू हिचा 3रा डोळा नाहीसा होईल, 2 एक्स्ट्रा पडून जातील आणि ही व्यक्ती नॉर्मल दिसेल. पण म्हटल्यावर टेन्शन आलंच. पण त्या व्यक्तीकडूनच त्याचा मृत्यू संभवेल. हे ऐकल्यावर आईला हसावं की रडावं कळत नाही. पण शेवटी आई ठीक आहे, असं तरी नको, मृत्यू तर सगळ्यांनाच येणार आहे, येईल तेव्हा बघू वगैरे वगैरे. मग काय, राजा म्हणतो दमघोष की मी राजा, तू राणी, आपल्याकडे पॉवर आहे. कोण व्यक्ती येईल घेऊ दे, बघू. त्यांनी घेतलं की आपण साफ करू त्या व्यक्तीला, आणि आपल्याकडे पॉवर आहे. सगळ्या राजाला सगळ्यांना निमंत्रण पाठवतात. काही दिवस काही वर्ष जातात, सगळीकडून कोण कोण येतात, सगळे उचलून घेतात. जो येतोय उचला, जो येतोय उचला, काय फरक नाही. 3 डोळे 4 हात, 3 डोळे 4 हात, सगळीकडे नाव होतं काय चालू काय. इकडे कंसाचा वध करून श्रीकृष्ण आणि बलराम आत्तेच्या गावाला येतात त्यांच्या देशात. आता कंसाचा वध करून इकडे आलेले असतात आरामासाठी. श्रीकृष्ण बघतात आपला लहान आत्ते भाऊ दिसतोय, त्याला उचलून घेतात आणि काय चमत्कार, 2 हात गळून पडतात, 3रा डोळा नाहीसा होतो. सगळीकडे आनंदी आनंद. शिशुपाल ओके झाला, शिशुपाल ओके झाला. ही श्रुतश्रव आईला आनंद आवरत नाही. अचानक तिला भीतीग्रस्त होते आणि शोकाकुल होते. अरे श्रीकृष्णा, तूच मारणार. ती त्याच्या पाया पडायला लागते, मनधरणी करायला लागते, रडायला लागते. तू काय कर, मला वचन दे, वचन दे, तू याला ठार करणार नाही. आता श्रीकृष्ण त्रिकाल ज्ञानी, मागे काय झालंय पुढे काय झालंय सगळं दिसतं. मागे काय झालंय, जय विजयचा शाप झालेला आहे. 3रा शेवटचा जन्म आहे जयचा, शिशुपाल म्हणून, आणि पुढे येणार दंतवक्राचा. हे पुढचं दिसतंय. पुढे हा आसुरी प्रवृत्तीचा होणार, हेही त्यांना दिसतंय. आणि तो त्रासदायक सगळ्यांना ठरणार, हेही त्यांना दिसतंय. मग ते आत्याला समजवतात, काळाचे नियम काही मी बदलू शकत नाही, पण तुझ्या प्रेमापोटी एक सवलत देतो. 100 पाप, 100 अपमान किंवा 100 शिव्या याचे मी माफ करीन, पण 101वा पाप झाला तर याचा वध निश्चित समज. श्रुतश्रवा म्हणते मी मुलाला चांगलं तयार करते, आपल्याला काहीतरी तर आशेचा किरण आहे. माझ्या मुलगा ऐकला सवरला तर कदाचित खूप जगेल, आणि 100 पाप झाली नाही तर बघायलाच नको, या आशेने ती ओके म्हणते. मग पुढे हे त्रिकालने 100 शिवाय झालेलं असतं. इकडे गेल्या वेळेची गोष्ट जर सगळ्यांना आठवत असेल तर पांडूच्या निधनानंतर जेव्हा तो शापवाणी खरी ठरते आणि माद्री सती जाते. गेल्या वेळेची कथा आठवते सगळ्यांना. पांडू मरतो आणि का माद्रीशी संग करायला जातो आणि शापवाणी असल्यामुळे तेव्हा मरतो. माद्रीला वाटतं माझ्यामुळेच ती सती जाते आणि जाताना कुंतीला म्हणते माझे 2 पुत्र नकुल सहदेव आणि तुझी 3 मुलं तूच सांभाळ. मग ऋषीमुनी तिला सांगतात की तुमचे मुलांचं स्थान इथे नाहीये, राजगादीवर आहे, ती मोठी मुलं आहेत. मग ते येतात हस्तिनापूरला. हस्तिनापूरला आल्यावर धृतराष्ट्राला भेटतात ऋषीमुनी आणि सांगतात गांधारी पण न्यायप्रिय असते, ती पण म्हणते अर्धराज्य देणं गरजेचं आहे. धृतराष्ट्र पण नाईलाजाने अर्धराज्य देतो, पण आतून पुत्रप्रेम जास्त, त्यामुळे राहायला पांडवांना खांडवप्रस्थ देतो. वैराण जागा असते खांडवप्रस्थ, तिथे खांडव वन असतं. अर्जुन अग्निदेवाला प्रसन्न करण्यासाठी खांडव वनाचं दहन करतो. ते दहन करत असताना मय दानव नामक महान असुर शिल्पकार असतो, त्याचा तो जीव वाचवतो. आणि जीव वाचवल्याबद्दल मय दानव पांडवांना उपकाराची परतफेड म्हणून खांडववनाच्या ठिकाणी जायल्यानंतर तिकडे मयसभा अशी उभारून देतो. आणि असं काही अद्भुत महाल बागा निर्माण करतो की फरशीकाम असं असतं की जिथे वाटेल पाणी आहे तिथे कोरडी जागा, आणि जिथे वाटतं कोरडी जागा तिथे हौद आहे. इतकं मायारूपी करून टाकतो की बघायला नको. बागा वगैरे इतक्या अद्भुत की सगळे त्या जागेची इंद्राच्या अमरावतीशी तुलना करायला लागतात, म्हणून त्याचं नाव इंद्रप्रस्थ असं पडतं. आता इथे इंद्रप्रस्थात जेव्हा दुर्योधनाला बोलवतात तेव्हा दुर्योधन चालता चालता कोरडी जागा बघतो आणि जातो, तर हौदातच पडतो. वरून द्रौपदी बघते आणि खुदकन हसून थट्टीच्या स्वरात म्हणते
आंधळ्याचा मुलगा आंधळाच असतो, म्हणजे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन आंधळा हे म्हटल्यावर क्रोधाग्नी जागृत होतो दुर्योधनात. मग सूडबुद्धी, मग मामा शकुनी, द्यूत आणि महाभारत होऊन जातं. हे महाभारताचं पुढे अजून ट्रिगर होऊन जातो. आता ही जी गोष्ट आहे कुठली बरं, इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थ हे पांडवांनी वसवलेलं असतं, त्या म्हणजे मयासुरांनी मदत केलेली असते. तर इंद्रप्रस्थ आजचं काय आहे, नवी दिल्ली. आणि हस्तिनापूर कुठलं, हस्तिनापूर नवी दिल्ली पासून 110 किलोमीटर अंतरावर मेरठ इथलं एक खेड आहे. आता ते खेड काय आहे, आता तेव्हा ते एकदम राजवैभव होतं. पण जेव्हा महायुद्धानंतर जे कुरुक्षेत्रातलं युद्ध असतं ते झाल्यानंतर पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला जातात तेव्हा इकडे गंगेला नदीला एकदम प्रचंड प्रलय येतो. हस्तिनापूरनं बुडून जातं. हस्तिनापूर राजधानी नाईलाजानी कौशांबीला हलवायला लागते. कौशांबी आजच्या प्रयागराजच्या जवळ आहे, तर तिकडे हलवायला लागली. त्यामुळे हस्तिनापूर नंतर मागे पडलं. कुरुक्षेत्र पण सगळ्यांना वाटणार कुठे आहे, तर ते कुरुक्षेत्र इंद्रप्रस्थ नवी दिल्ली पासून 160 किलोमीटर, चंदीगड पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. आजचं कुरुक्षेत्र जे आहे ते जो मेन भाग आहे युद्धाचा त्याला थानेसर असं म्हणतात. त्या थानेसरच्या इथे एक मोठं वडाचं झाड आहे असं म्हटलं जातं. तिथे पहिल्या युद्धाच्या दिवशी श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. तिकडे आज लाईट अँड साऊंड अँड लाईट शो होतो तिकडे ठाणेसरच्या इकडे. 7व्या शतकात सम्राट हर्षवर्धनाची राजधानी होती कुठली, कुरुक्षेत्राचा जो भाग आहे तो. युआन श्वांग जो चीनी प्रवासी होता त्यांनी देखील या कुरुक्षेत्र ठाणेसरचं वर्णन खूप चांगलं केलेलं आहे. दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यात इकडे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव साजरा होतो ठाणेसर मध्ये. आता या कुरुक्षेत्राच्या आजूबाजूला तिकडे जेव्हा युद्ध चालणार असतं तेव्हा अर्जुनाच्या घोड्यांना खूप तहान लागते आणि तहाण्यासाठी काही सोर्स नसल्यामुळे अर्जुन एक बाण मारतो आणि गंगा निर्माण होते. तिथल्या दयालपूर जो जवळ भाग आहे तिथे गंगा आली. त्या नदीला नाव आहे बाणगंगा, कारण बाण म्हणून तयार झाली. आता अर्जुन काय लागला ते बाणच मारतो. भीष्म शरशय्येवर असतात, त्यांना तहान लागते. ते म्हणतात अर्जुना तहान भागव रे. अर्जुन लगेच बाण मारतो, तिथून पाण्याची धार येते गंगेची आणि कुंड तयार होतं, ते भीष्म कुंड. ब्रह्मानी बनवलेलं तिथे ब्रह्म सरोवर पण आहे कुरुक्षेत्रात, आज पण आहे वैपायन सरोवर म्हणून. महायुद्धाच्या शेवटच्या दिवशी, कुरुक्षेत्र युद्धाच्या शेवटच्या दिवशी दुर्योधन तिथे लपून राहिलेला असतो. सगळे मेलेले असतात, सगळे त्याला शोधत असतात. मग पांडवांना बातमी लागते काही व्याधान थ्रू की दुर्योधनाला मी कृपाचार्याने यांच्याशी बोलताना तिथे बघितलेलं होतं. म्हणजे तो सरोवरातच बहुतेक लपलेला आहे, त्याच्याकडे ती सिद्धी असते पाणी स्तंभ करण्याची, आणि तो खालती लपून बसलेला असतो. मग युधिष्ठिर जातो आणि थट्टेने म्हणतो हा कसला पळकुटा, हा कुठे लपून बसलाय, कसं काय होणार, तू वरती ये आणि युद्ध कर. दुर्योधन खालूनच सांगतो मी एकटा आहे, तुम्ही 5 आहेत, माझे आता कोणीच उरले नाही. युधिष्ठिर परत चॅलेंज टोमणा असा मारतो की दुर्योधनाच्या जिवारीत बसतो. तू वरती आहे, तुला हवा तो 5 पांडवांपैकी 1 पांडव निवड, तुला हवं ते शस्त्र घे आणि लढ. जर तू जिंकला एकाशी हव्या त्या शस्त्रांनी तुझ्या चॉईसच्या पांडवाशी पूर्ण राज्य तुला दिलं. म्हणजे ही ऑफर दुर्योधनाला टाळणं अशक्यच होतं. त्याचा अहंकार असा काही जागृत झाला, तो आला वरती, सगळ्या पांडवांकडे बघितलं, पण अहंकार असा की आपल्याला कनिष्ठतेने आधीच पळपुट्या म्हणून युधिष्ठिराने बरोबर टोमणे मारून हिरावलेलं असल्यामुळे वरती येतो आणि म्हणतो लहानपणाचा शत्रू ज्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करून पण जो भीम जगला त्याला आताच साफ करायचा सगळ्यात उत्तम प्लॅन आहे म्हणून तो भीमाला निवडतो. कदा युद्ध सुरू होतं त्याच्या आधी जी गांधारीची गोष्ट होती ती आपण गेल्या वेळेला बोललो. मग श्रीकृष्णाने थापटी मारून दाखवलं, गदा युद्धाचे नियम मोडले. बलरामजी चिडले तरी देखील कृष्ण समजवतात की ह्याला स्वतःला काही नियम पाळता येत नाही, त्याला नियम कुठले लागू होणार, आणि भीमाने प्रतिज्ञा पण केलेली असते. अशा याच्यात दुर्योधनाचा वध होतो. तर आपण आता पुढे येऊया. हे झालं पांडवांचा इंद्रप्रस्थात प्रवेश होतो. तर या इंद्रप्रस्थात पांडव जेव्हा प्रवेश करतात मयासुराने बनवलेलं, तर तिकडे नारद मुनी येतात, युधिष्ठिराला भेटतात.
आता नारद मुनी येऊन युधिष्ठिराला काय म्हणतात, अरे युधिष्ठिरा, मी तर त्रिभुवन फिरत असतो, यमलोकात इतर लोकात तुझे पांडू भेटले मला, आणि पांडूला खूप इच्छा आहे की तू राजसूय यज्ञ करावा. युधिष्ठिर म्हणतो, त्यांना तिकडे इच्छा, मी राजसूय यज्ञ करावा कशा करता? ते म्हणाले, तू राजसूय यज्ञ केलास आणि चक्रवर्ती सम्राट झालास तर पांडूंना इंद्राच्या दरबारात सर्वोच्च स्थान मिळेल, हाय सीट बसायला, त्यामुळे तू राजसूय यज्ञ करावा. आता युधिष्ठिर म्हणतो की पित्याचं ऋण चुकवायची सगळ्यात चांगली संधी आहे, मी राजसूय यज्ञाला प्रारंभ करतो. आता राजसूय यज्ञाला प्रारंभ करायचा तर सगळ्या दिशांना, सगळ्या राजांना आपल्याला मांडलिकत्व घ्यायला पाहिजे, सम्राट पद मान्य करायला पाहिजे. पण काय असतं, 86 राजांना जरासंध राजांनी बंदी बनवून ठेवलेलं असतं. आता येऊया आपण जरासंधांकडे. मगध देश, त्याचे राजे जरासंध. आजचा मगध देश कुठे आला? आजचा मगध देश दक्षिण बिहार, पाटणा, गया, नालंदा, जहानाबाद, औरंगाबाद असे सगळे भाग तिथे, त्यावेळेला अशी राज्य नव्हती, तर तो दक्षिण बिहार मधला भाग मगध देश म्हणून होता. तर त्याचा राजा बृहद्रथ म्हणून मगधाचा राजा होता. अपत्यहीन होता. मग ऋषी मुनींची सेवा वगैरे. पण चांडकौशक ऋषी प्रसन्न होता, दिव्य आंबा देतात एकट्यामध्ये कोणाला? बृहद्रथ राजाला, आणि सांगतात, राजा हा आंबा तुझ्या पत्नीला दे, प्रिय पत्नीला, दिव्य पुत्राची प्राप्ती करून घे, जो खूप शक्तिशाली शूर म्हणून नावाजला जाईल. आता हे एकट्यात सांगितलं, प्रिय पत्नीला दे. राजा म्हणतो, मला प्रिय पत्नी 2, करायचं काय? ही प्रिय का ती प्रिय? राजा आंबा अर्धा कापतो, अर्धा भाग देतो एका पत्नीला, अर्धा भाग देतो दुसऱ्या पत्नीला. मग व्हायचं तेच होतं, दोन्ही राण्या एकाच वेळेला डिलिव्हर होतात, 2 तुकडे येतात. आता 2 तुकडे अर्धे मुलं पैदा झाली, जवळ कशी असणार? ते रक्ताळलेले तुकडे बघून राजा घाबरतो आणि त्याला जंगलात टाकून देतो. तिकडे एक राक्षसी नसते, त्या राक्षसीचं नाव असतं जरा. ती जरा राक्षसी कुतूहलाने बघतात, काय दिसतंय, सारखंच दिसतंय, जरा जोडून बघूया. अशी जोडायला जाते आणि चिकटतात, मॅग्नेट एकदम लोहचुंबकासारखे चिकटतात आणि बाळ जिवंत होतं. आणि जिवंत झाल्यावर फुल पॉवरफुल जे रडायला लागतं ती राक्षसी म्हणते, बाबा आता मला हे सांभाळणं कठीण आहे. ती म्हणते, बाबा राजाकडे घे बाबा तुझं फुल, आता झालं जिवंत, पण मला काय ते सांभाळणं शक्य नाही, तुझ्याकडेच ठेव. राजा पण खूप खुश होतो, बृहद्रथ राजा. तो म्हणतो, जरेनी ज्याला सांदवलं त्याचं नाव जरासंध म्हणून आपण ठेवू. मग तो जरासंध होतो. त्या जरासंधाची 2 मुली होतात पुढे, आणि त्या 2 मुलींची लग्न जरासंध महाराज लावून देतात कंसाला. आणि कंसाचा वध केलेला असतो श्रीकृष्ण बलरामांनी, त्यामुळे त्याच्या मुली विधवा होतात. विधवा झाल्यामुळे जरासंध प्रतिज्ञा करतात, यादवांचा समूळ नाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही. 17 वेळा मथुरेवर आक्रमण करतात. प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण बलराम फुल फाईट परत जातात 17 वेळा परत जातात. मग आता येऊया आपण गर्ग ऋषींकडे. गर्ग ऋषी महान तपस्वी. तर गर्ग ऋषींची तपश्चर्या चालू असते. यादव लोक येऊन त्यांचा अपमान करतात. हे यादव लोक बऱ्याच जणांना छळतात. विश्वामित्रांना छळतात तेव्हा यादवही होते आणि नंतर ते मरतात. विश्वामित्र कण्व ऋषींचा जेव्हा अपमान करतात ते मुसळील वगैरे गेल्या वेळेला आपण गोष्ट बघितली. तसं यावेळेला ते गर्ग ऋषींना त्रास देतात. गर्ग ऋषी म्हणतात, थांबा, आता या यादवांकडून मारलाच जाणार नाही, कधी कुठल्या शस्त्रास्त्रांनी मारला जाणार नाही, असा मुलगा मी पैदा करून टाकतो की जो यादवांना नक्की संपवायला मदत करेल. मग ते 12 वर्ष कडक तपश्चर्या करतात. शंकर महादेव प्रसन्न होतात आणि ते म्हणतात, तुला असा मुलगा होईल की कुठलाही यादव त्याला मारू शकणार नाही आणि कुठल्या शस्त्रास्त्रांनी तो मरणार नाही. आणि मग ते रंभेशी संग करून रंभा आणि गर्ग ऋषी यांच्यातून तयार होतो कालयवन. हा कालयवन जो तयार होतो, सशक्त, सुदृढ, तेजस्वी, तर यवन देशाचा एक राजा असतो, म्लेच्छ राजा.
म्हणजे अफगाणिस्तान, अरब कंट्री किंवा ग्रीक कंट्री म्हणतात, तर तो येतो आणि ह्याला दत्तक घेऊन जातो, म्हणून हे देतात दत्तक म्हणून. पण जेव्हा 17 वेळा फेल्युअर येतं तेव्हा जरासंधांना आठवण येते, यादवांकडून मारला जाणार नाही असं आपल्याकडे उपमी एक आहे, त्याला आपण बोलवूया. ते काल यवनाला बोलवतात आणि 18व्यांदा स्वारी करतात. तेव्हा काल यवन आणि जरासंध एकत्र अटॅक करतात. सततच्या या आक्रमणाला कंटाळून आणि तिथे जनतेची असुरक्षितता बघून रातोरात आक्रमणाच्या आदल्याच दिवशी श्रीकृष्ण भगवान सगळ्या यादवांना मथुरेतून हलवून समुद्राच्या मध्यभागी जिथे द्वारका नदी, द्वारका शहर बनवलेलं असतं तिकडे स्थलांतरित करतात. विश्वकर्मेनी एका रात्रीत द्वारका नगरी बनवलेली असते, तर तिकडे सगळ्यांना सुरक्षित स्थानांतर करतात आणि दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवरती श्रीकृष्ण सामोरे जातात. काल यवन जरासंध जोरात आलेले असतात, बघतात तर श्रीकृष्ण एकटेच उभे, बाकी सगळे पळालेले. श्रीकृष्ण हसत हसत सामोरे जातात, काल यवनला म्हणतात ये माझ्या मागे, आणि पाठ टाकून काल यवनापासून दूर पळायला लागतात. ते दूर पळताना बघून जरासंधाला हसू आवरत नाही. अरे रणछोड दास, रणछोड रणछोड म्हणून ते ओरडायला लागतात आणि श्रीकृष्णांचं नाव पडतं रणछोड दास. डाकोर गुजरात मध्ये रणछोड राय म्हणून प्रसिद्ध मंदिर पण आहे श्रीकृष्णांचं, जिथे पूजा केली जाते. श्रीकृष्णांना माहिती असतं की हा काल यवन मी मारू शकत नाही, कारण मी यादव खानदानात जन्माला आलेलो आहे आणि तो त्यांना वर आहे, मी शिवांचा वर कसा काय पडणार. मग ते पाठ धरून जे पडतात ते एका पर्वताच्या गुहेत जाऊन लपतात, जिथे काल यवन त्यांच्या मागे मागे जातो. मग आपण काही शतक मागे जाऊया. देव आणि असुरांचं प्रचंड युद्ध चालू असतं. कार्तिकेयाचा जन्म झालेला नसतो आणि त्या युद्धामध्ये जिंकत नाहीयेत म्हणून इक्ष्वाकू वंशाचे सूर्यवंशी राजे मुचुकुंद, त्या मुचुकुंद राजांचं सहाय्य घेतात देव आणि काही शतक लढून ते दानवांचा पराभव करतात. इंद्र त्यांच्यावर खूप प्रसन्न होतो आणि त्यांचे आता इतकी शतक गेलेली असतात, सगळे नातेवाईक खलास झालेले असतात वयोप्रभून, पण हे मुचुकुंद एकदम तरुण आणि फिट फायटिंग करत असतात. ते इतके थकलेले असतात शेकडो वर्ष युद्ध करून. इंद्र त्यांना वर देतो की तुम्हाला अशी विश्रांती, अशी झोप मिळेल एकांतात, कोणी तुम्हाला छळणार नाही, काय नाही, आणि एकदम छान झोप लागेल. जो कोणी तुम्हाला झोपेतून उठवेल तुम्ही क्रोधाग्नाने त्याला भस्मसात करा, हे वर देतो इंद्र. आणि ते नेमके मुचुकुंद त्या गुहेत झोपलेले असतात. इक्ष्वाकू वंशाचे, यादव खानदानातले नाही, सूर्यवंशी राजे. श्रीकृष्ण आज जातात, आपलं पितांबर त्यांच्या अंगावर पांघरतात आणि कोपऱ्यात अंधारात जाऊन लपतात. इकडे घुसतात. काल यवन एकटाच आलेला असतो, कारण का त्याला भीतीच नसते, अस्त्रशस्त्र काय मारू शकत नाही, यादव नाही मारू शकत, इथे दुसरा आहे कोण. जातात, बघतात तर श्रीकृष्ण घाबरून लपलेलं दिसतं. आधीच रणछोडदास म्हणून हेटाळणार, जाऊन जोरात लात मारतात. लाट मारल्यावर मुचुकुंद उठतात, डोळे विस्फारतात आणि त्या क्रोधाग्नीत काल यवनाचा भस्म होऊन जातं. मग इकडे जरासंध मथुरेत जातात, सगळी रिकामी. अरे ते म्हणतात हा तर एकदमच पळपुट्या घाबरून निघाला, पळूनच गेला. मग त्यांना सम्राट पदाची खूप इच्छा असते जरासंधांना. महादेव भक्त असतात आणि चक्रवर्ती सम्राट पदासाठी उत्सुक असल्यामुळे ते असा व्रत करतात की 100 राजांना बंदी करून मी एकाच वेळेला 100 राजांचा बळी देईन, तेव्हा मला ते चक्रवर्ती सम्राट पद मिळेल. म्हणून 86 त्यातले जमलेले असतात बंदी करून, अजून 14 राजांना पकडायचं बाकी असतं. आणि इकडे राजसूय यज्ञाची तयारी केलेली असते. हा राजसूय यज्ञासाठी हे 86 राजे सोडवणं गरजेचं असतं. मग श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन ब्राह्मणांचा वेश घेऊन जरासंधांच्या राजधानीत गिरिव्रज इकडे जातात, जी आजची राजगीर म्हणून जागा आहे, तिथे ते पोहोचतात त्या गिरिव्रज राजधानीमध्ये. श्रीकृष्ण चतुराईने जरासंधाला आव्हान देतो की आमच्या तिघांपैकी तू कोणालाही निवड, तुला पाहिजे ते युद्ध कर आणि जिंकून दाखव. जरासंधाला पण एकदम स्टिम्युलेट, मी एवढा शक्तिशाली. श्रीकृष्णाला ते ओळखतात, अरे तू तर रणछोडदासच आहेस की, तुला काय युद्धात घ्यायचं, तू आधीच पाठ टाकून पळाला. अर्जुन तर एकदम कोवळा दिसतोय, हाच काय तो घट्टा दिसतोय, ये रे तुलाच घेतो. मग भीमाची आणि जरासंधांची गदा युद्ध सुरू होतं. 28 दिवस घनघोर गदा चालू असते. श्रीकृष्ण
जोरात गदा मारून 2 तुकडे करतो जरासंधाचे. मॅग्नेट सारखे टप परत चिकटतात. मारलं परत चिकटला, हात तोडला चिकटला, हात तोडला चिकटला, पाय तोडला चिकटला. काय सुधरतच नाही, त्याला करायचं काय? मग श्रीकृष्ण तिथून एक काडी घेतात, वाळलेली काडी असते, आणि भीमाकडे बघतात, अशी काडी तोडतात आणि एक तुकडे इकडे एक तुकडे इकडे टाकतात आणि हसतात. मग भीमाला इशारा मिळतो. भीम गदेने 2 तुकडे करतो आणि 2 तुकडे विरुद्ध दिशेला फेकतो. मग ते चिकटत नाहीत आणि जरासंधाचा मृत्यू होतो. मग हे 86 राजे जे असतात त्यांची सुटका होते. मग ते सुटका आल्यावर त्यांच्यातला अहंकार निघून गेलेला असतो. ते शरणागती घेतात, युधिष्ठिराचे मांडलिकत्व स्वीकारतात, सम्राटपद स्वीकारतात युधिष्ठिराचे. श्रीकृष्ण जरासंधाच्या मुलाला, त्यांच्या मुलाचं नाव पण सहदेव असतं, पांडवांपैकी नाही, जरासंधाच्या मुलाचं, त्याला राज्याभिषेक करतात आणि मित्रत्व करतात. आणि इतकं मित्रत्व चांगलं असतं की हा जरासंधाचा मुलगा सहदेव कुरुक्षेत्रातल्या युद्धात पांडवांना सपोर्ट करतो. मग राजसूय यज्ञाची तयारी असते, पैसे लागणार एवढा मोठा यज्ञ म्हणजे. मग युधिष्ठिर इतर 4 पांडवांना 4 दिशांना पाठवतो. मग ते विजय मिळवतात, धन संपत्ती सगळं मिळवून इंद्रप्रस्थाला येतात. राजसूय यज्ञाची सुरुवात होते. प्रचंड थाटामाटात सगळा राजसूय यज्ञ होतो. शेवटी राजसूय यज्ञाच्या शेवटी सर्वात श्रेष्ठ व्यक्तीची पूजा करायची असते. तर सर्वात श्रेष्ठ व्यक्तीच्या पूजेला अग्रपूजा म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ व्यक्ती अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा? तर भीष्म महाराज म्हणतात की युधिष्ठिराला सांगतात की श्रीकृष्णाची अग्रपूजा कर, तोच परमेश्वर अवतार आहे. मग भीष्मांचा सल्ला म्हणून श्रीकृष्णाची अग्रपूजा केली जाते. हे पाहतात शिशुपाल तिकडे असतो, त्याचा संताप, चेदी देशाचा राजा पण आलेला असतो, त्याचा प्रचंड संताप भीष्म आणि श्रीकृष्णांना उद्धून वाटेल ते अपमानजनक सत्य. जसे आता सध्या काही जण म्हणतात चायवाला, तसं ते म्हणतात हा तर गोपाळ, हा गायीला सांभाळणारा, हा राजा कुठला, हे कुठलं ते कुठलं. श्रीकृष्ण आपलं 1 2 3 4 100 पूर्ण 101वा झाला. सुदर्शन चक्र निघतं आणि शिशुपालाचं धड वेगळं आणि शिशुपालाचा अंत होतो. दिव्य ज्योत निघते आणि श्रीकृष्ण चरणी लीन होते. मग श्रीकृष्ण सगळं राजसूय यज्ञ झाल्यावर द्वारकेला परत चाललेले असतात बलरामाबरोबर. तिथे दंतवक्र, परम मित्र आणि सख्खा भाऊ कोणाचा? शिशुपालाचा. तो सूड भावाने पेटलेला असतो, माझ्या सख्ख्या भावाला मित्राला तू मारलं, मी येतो गदा युद्धास प्रारंभ, घनघोर गदा युद्ध. श्रीकृष्ण त्यांची कौमोदिकी म्हणून गदा असते श्रीकृष्णाची, त्या कौमोदिकी गदेने दंतवक्राच्या छातीवर प्रहार करतात आणि त्याचा वध करतात आणि दिव्य ज्योत निघून श्रीकृष्ण चरणी विलीन होते. अशा प्रकारे तिसरा जन्म जय आणि विजयचा संपून श्रीकृष्णाच्या ठिकाणी, परम विष्णूंच्या ठिकाणी ते परत येतात. तर आजच्या आपण ज्या कथा बघितल्या त्यातून तात्पर्य काही आपण शिकलो का? त्याची आपण थोडक्यात उजळणी करू आणि पसायदान करूया. पहिलं, ईश्वराकडे जेव्हा ब्रह्मकुमार मागतात तेव्हा ते काय मागतात की आमचं मन नेहमी वासना रहित राहो, निष्पाप राहो, त्याच्यात वासना कधी शिरू नये. वासना घुसली की आमची अधोगती होणार, म्हणून ते लहान बालकाप्रमाणे राहतात. त्यामुळे लहान 5 वर्षाच्या बालकाची सदैव डोक्यात आठवण ठेवा आणि त्याच्यासारखं आपल्याला निष्पाप आणि वासनारहित कसं राहता येईल अशा आपल्या वर्तणुकीकडे लक्ष द्या. अनेकदा समजावून देखील जय विजय काही ऐकत नाही. त्यांच्यातलं अज्ञान आणि अहंकार जितकं समजावायला जाऊ तितकं वाढत जातं आणि इतकं वाढत जातं की त्यांनी ते स्वतःचा नाश ओढवून घेतात. ते वैकुंठात असून देखील त्यांच्यातली असुरी प्रवृत्ती जर जात नाहीये, ते तुमच्यात संग चांगला असेल पण प्रवृत्ती असुरी असेल, तुमचं वागणं जर भेदाभावाचं असेल तर तुमची अधोगती होणार आणि तुम्ही खालच्या योनीत जन्म घेणार. म्हणजे ते असुर जन्मात वैकुंठ लोकातले जर जन्म घेऊ शकताय तर आपल्या भूलोकातल्या लोकांचं काय म्हणावं? तिथे त्यांना असुर जन्म जर टाळता आला नाही तर आपल्या कर्माने आपल्यालाही थोड्या कर्माने देखील अधम योनीत जन्म घेता येऊ शकतो. तुम्ही कितीही जगात महान असला, सर्वोच्च पदावर असलेले श्री विष्णू देखील आपल्या भक्तांची क्षमा मागतात. म्हणजे ओनर हा आपल्या गिराईकाची क्षमा मागतोय कारण त्याच्या नोकरांनी गुन्हा केलाय म्हणून. हे जर आपण तात्पर्य बघितलं
तर तुमच्या हाताखालच्या लोकांकडून काही अपराध घडला असेल तर तो तुमचाच अपराध आहे असं मानणं गरजेचं आहे. ही जबाबदारीची जाणीव तुमच्यावर असली पाहिजे. तिथे श्री विष्णूही त्याला अपवाद नाहीये हे पंडित व्यासांना सांगायचं आहे. आसुरी प्रवृत्ती, तुमची विचारशैली किती उच्च, तुम्ही कल्पनाशक्तीचा विलास करू शकता. गाढवासारखं ओरडत 3 डोळे 4 हात घेऊन ते जन्माला आलं. आणि आकाशवाणी व्यासमुनी सांगू इच्छित आहेत, या द्वैतात सुख आलं की दुःख येणार, दुःख आलं की सुख येणार. 3 डोळे 4 हात आले तर शूर पराक्रमी राजा आला. 2 डोळे 2 हात झाले तर त्याचा मृत्यूही निश्चित झाला. कोण करणार? सुखाबरोबर दुःख, दुःखाबरोबर सुख हे न टळता येण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्रिकाली काळी जे श्रीकृष्ण आहेत तेही म्हणतायत की काळाचा नियम मी बदलू शकत नाही. व्यासमुनींचं पुढचं जे अवतार आहे त्यात कपिल मुनींचा जो अवतार आहे त्यात कपिल मुनी जे सांगतात की 24 तत्वांचा मेळावा त्यातलं 25वं तत्व काळ आहे. आणि काळ हा परमेश्वराचाच रूप आहे. जर महाभारतात तुम्ही बघितलं तर सुरुवातीला ते हरीश भीमाणे म्हणतात मय समय हू. हे मय समय हू म्हणजे समय हे परमेश्वराचंच रूप आहे. तर काळाचे नियम बदलू शकत नाहीत. म्हणजे इनडायरेक्टली श्रीकृष्ण म्हणतात माझेच नियम आहेत, मी कसे बदलणार? तर त्याच्यात ते म्हणतात मी सवलत देऊ शकतो. सवलत काय देऊ शकतो? 100 पाप केली तोपर्यंत ठीक, 101 नाही. म्हणजे 101 पाप श्रीकृष्ण भगवान देखील माफ करू शकत नाही. तिथे आपलं काय? त्यामुळे कोणी जर चुकीचं वागत असेल तर लगेच ठोक निर्णय घेण्यापेक्षा त्यांना सवलत द्या. म्हणून प्रघात पडला 100 पाप होईपर्यंत धीर धरा. किंवा मी पेशंटला सांगतो आता पिऊन तुमची 99 पाप झाली आहेत, अजून जर प्यायलं तर 100वे पाप झालं म्हणून समजा. तर त्याचा संदर्भ हा इकडे आहे. पुढे जेव्हा असुर दानवाला वाचवतो अर्जुन, तेव्हा तो असुर असला तरी परतफेडाची भावना देऊन मयसभा बांधून देतो. पांडवांना दिव्य भव्य त्यांची काय म्हणतात ती जाण ठेवून. परत छोट्यात छोटी गोष्ट, कुठल्याही आमच्या हॉस्पिटलमधल्या सिस्टरचं भांडण झालं किंवा दुसरं कुठलाही छोटा वाद असेल तर आम्हाला म्हणतात छोटंसं भांडण आहे, तुम्ही कशाला ह्याच्यात पडायला पाहिजे. मी त्यांना सांगतो छोट्यात छोटं भांडण, छोट्यात छोटं भांडण. दुर्योधनाला पाणी लागलं आणि द्रौपदी हसली आणि म्हणाली आंधळ्याचा मुलगा आंधळाच असतो. जो सूळ झाला त्यांनी पुढे काय झालं? महाभारत. लक्ष्मण शूर्पणखेवर हसला, छोट्यात छोटी गोष्ट, शूर्पणखेचा अपमान झाला आणि रामायण झालं. तर रामायण आणि महाभारताची सुरुवात छोट्यात छोट्या गोष्टीवरून होते. तर छोट्यात छोट्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष करू नका. पुढे व्याध जे आहेत ते सांगतात युधिष्ठिर देखील टोमणे देतो. इथे श्रीकृष्ण टोमणे देतो. इथे दुर्योधनाचा अहंकार चाळवला जातो, तिथे जरासंधांचा अहंकार चाळवला जातो. हे कोण टोमणे देतंय आणि का देतंय आणि तुमच्या अहंकाराला चालना देतंय, तर अशा लोकांना ओळखा आणि तुमचा अहंकार बाजूला ठेवा. म्हणजे तुमचा जीव शाबूत जाईल, नाहीतर तुमचा वध झाल्याशिवाय काही राहणार नाही. बरं एखादं दिव्य वरदान मिळतंय तुम्हाला, तिथे तुम्हाला आंबा देताय तुमच्या प्रिय पत्नीला, तर व्यासमुनी सांगतात एकच पत्नी बरी, जास्त बायका करू नका, नाहीतर तोंड कशी पडाल आणि अशी मेलेली बाळकं जन्माला येतील. त्यामुळे एकच पत्नी कशी चांगली हे इनडायरेक्टली ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही एकाच वेळेला दोन्ही बायकांवर सेम प्रेम कसं काय करू शकणार. प्रिय पत्नी म्हणजे एकच असली पाहिजे असा उपदेश असतो. बरं अपमान केल्यावर गर्ग ऋषी देखील तपश्चर्या करून परत यादवांचा नाश करण्यासाठी मागतात. रणछोड दास, मला पळपुट म्हटलं तरी चालेल, पण चतुराईनी मला अंतिम उद्देश साध्य करायचा आहे. त्याच्यात कालयवनाचा नाश करून घेतला. आणि जेव्हा मुचुकुंद राजा दिव्याग्नी त्याच्या क्रोधाग्नीने जाळून काढतो तेव्हा श्रीकृष्ण त्यांना दर्शन देतात, दिव्य दर्शन. आणि मुचुकुंद म्हणतात की मला आता तुम्ही पुढचं मार्गदर्शन करा, मला मोक्षाची इच्छा आहे. ते म्हणतात बद्रीनाथला जा, तिकडे तपश्चर्या करा. आणि ते करतात आणि त्यांना तिकडे मोक्ष प्राप्ती होते. म्हणजे ही देवाची पुढची लीला. त्यामुळे त्यांना मला तुम्ही काय म्हणताय ह्याच्याशी देणं घेणं नाहीये, अंतिम फलस्वरूप काय ते महत्वाचं आहे. मग श्रीकृष्ण चतुराई ते पितांबर घालतात, इकडे काडी घेऊन दुसरीकडे टाकतात, किंवा भीमाला मांडीवर थपटी मारून दाखवतात. अशा अनेक कथा आपण बघितलेल्या आहेत.
मग जरासंधाच्या मुलाला गादीवर बसवणं ही देखील एक शिष्टाईचाच भाग होता आणि 101व्या अपराधाला सुदर्शन घडून ते शिशुपालाचा वध करतात. तर पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत वराह अवतार. त्याच्यात पण फार उद्बोधक गोष्टी येतील. जसं गिरीश साठ्याने सांगितलं त्याप्रमाणे आपण आज तात्पर्य पण शेवटी एकदा रिवाइज केली. कुठली आसनं करायची, कुठली नाही करायची, प्राणायाम आणि कुमार अवताराचं आपण बघितलं. 3 जन्म. पहिला जन्म होतो हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, दुसरा रावण, कुंभकर्ण, तिसरा शिशुपाल आणि दंतवक्र. तर शिशुपाल दंतवक्र आपण केलं. हिरण्याक्षावर आपण पुढच्या वेळेला येणार आहोत. आता पसायला आणि शेवटच्या वेळी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात.